दरम्यान पहिल्याच मुसळधार पावसानं सामान्यांचे मात्र चांगलेच हाल झाले। पाहुयात टॉप 9 घडामोडी। रायगडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता खचला। पोलीस प्रशासनाकडून वाहतूक तात्काळ बंद। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। पावसामुळे परशुराम घाटातील संरक्षक भिंत उभारण्याचं काम ठप्प। महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल। महामार्गावर चिखल झाल्यानं वाहतुकीला धोका। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळी मुगाचं मोठं नुकसान। सततच्या पावसामुळे उन्हाळी मुगाला कोंब फुटले। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पुण्याच्या भीमाशंकर परिसरामध्ये अतिवृष्टी। भीमाशंकर नदीला पूर। बोरगिरी परिसरामध्ये शेतामधील घरांसह पशुधनाचं नुकसान। सातारा जिल्ह्यातील माणमध्ये मुसळधार पाऊस। दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करण्याची तरुणावर वेळ। दौंड आणि इंदापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे स्वामी चिंचोली गावातील ओढ्याला रौद्ररूप। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प। इंदापूरच्या मदनवाडी गावातील रस्ता मुसळधार पावसानं वाहून गेला। मदनवाडी गावातील रस्त्याची दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी। अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना। कराडच्या पाटणमध्ये पावसानं वीट भट्ट्यांचं मोठं नुकसान केलं। कच्च्या विटा पावसात भिजल्यानं त्याची पुन्हा एकदा माती। वीटभट्टी मालकांकडून नुकसान भरपाईची मागणी। नवी मुंबईच्या खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या विद्यार्थ्यांची अखेर सुटका। विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश। पावसाचा आनंद घेण्यासाठी गेलेले विद्यार्थी अडकून पडले होते।